छत्रपती संभाजीनगरच्या कन्नडमध्ये लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी फसवणूक झाल्याचं समोर आलंय। 12 भावांनी महिलेचे छायाचित्र लावून अर्ज भरल्याचं समोर आलं, तर 12 भावांवर आता कारवाई करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे। संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यात 12 भावांनी महिलांचं छायाचित्र लावून फॉर्म भरले। प्रकार लक्षात आल्यानंतर 12 भावांवर कारवाई करण्याचे संकेत मिळाले। कन्नड तालुक्यात योजनेसाठी 92,000हून अधिक अर्ज आले। 12 जणांनी अर्जावेळी महिलेचा फोटो वापरला, कागदपत्र स्वतःचीच जमा केली। आधार कार्ड, हमीपत्र, बँक खात्याची माहिती देखील अर्जदारांनी स्वतःच्याच नावाने भरली। अर्जांची छाननी करताना महिला आणि बालकल्याण विभागाच्या लक्षात ही बाब आली। ज्यांनी एवढ्या चांगल्या योजनेत काही ज्यादा म्हणजे चुकीची नावं नोंदवून, चुकीचे फॉर्म भरून, चुकीचे फोटो लावून गैरप्रकार करायचं काम केले, त्याची चौकशी करायचे आदेश सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना सरकारने दिलेले। त्याच्यावर संशय हा विरोधी पक्षाच्या काही लोकांवर जातो निश्चित आहे, आणि ही योजनेमध्ये कसा खंड पडावा किंवा ही योजना कशी बाहेरगळावी असा सुद्धा काहीचा प्रयत्न आहे, परंतु तसं काही होणार नाही। जनतेला पण विकासापासून दूर ठेवत देणारा पैसा आहे, मात्र त्याचं नीट युटिलायझेशन झालं पाहिजे। याच्यासाठी प्रशासन किंवा सरकार बारकाईने लक्ष देत नाही। फक्त घोषणाबाजी, फक्त मोबिलायझेशन आणि फक्त त्याचं राजकारण करण्यात सरकार गुंतलेली आहे।